बेल्ले येथे छत्रपती संभाजीराजे बलिदान दिनानिमित्त मशाल मुकपदयात्रा शांततेत। शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील बेल्ले येथे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे बलिदान दिनानिमित्ताने श्रीराम जन्मोत्सव समिती, विश्व हिंदू परिषद व बजरंग दल बेल्ले यांच्या वतीने मशाल मुकपदयात्रेचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमाला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। पदयात्रेची सुरुवात विसावा चौक येथून करण्यात आली। संपूर्ण बेल्ले गावातून शांततेत शिस्तबद्ध पद्धतीने आणि कोणत्याही प्रकारच्या घोषणा न देता, पायात चप्पल बूट न घालता अनवाणी पायाने पदयात्रा पार पडली। हातात मशाली, भगवे झेंडे आणि ट्रॅक्टरवरील छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होत शिवप्रेमींनी आपला आदर व्यक्त केला। या पदयात्रेची सांगता विसावा चौक येथे करण्यात आली। यावेळी नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य राजूशेठ पिंगट यांच्या हस्ते धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यांनी आपल्या भाषणात संभाजीराजे यांच्या बलिदानाचे महत्त्व थोडक्यात अधोरेखित करत तरुणांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले। तर सुनील काळे यांनी पुढे बोलताना सांगितले की मुघल सम्राट औरंगजेब याच्या अमानुष छळाला सामोरे जात असतानाही संभाजीराजे यांनी धर्मांतरास ठाम नकार दिला। त्यांचे बलिदान हे केवळ मराठा साम्राज्यासाठी नव्हे तर संपूर्ण हिंदवी स्वराज्यासाठी प्रेरणादायी आहे। आजच्या तरुण पिढीने त्यांच्या धैर्य, निष्ठा आणि स्वाभिमानाचा आदर्श घ्यावा असे आवाहन करण्यात आले। या कार्यक्रमामुळे बेल्ले गावात इतिहासाबद्दल जागर निर्माण झाला असून मोठ्या संख्येने युवक, नागरिक, शिवभक्त या पदयात्रेत सहभागी होते। शेवटी उपस्थित सर्वांनी एकत्र येत धर्मवीर संभाजीराजे यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, बेल्ले। सुनीलजी काळे, आपण या ठिकाणी आपण यायचं आहे प्रतिमेचं पूजन पुष्प हे करण्यासाठी। सर्वांना सूचना आहे, सर्वांनी एक एक हाय अशाच लाईनीमध्ये सर्वांनी एक एक जण पुढे येऊन अशी लाईन करून घ्या। सर्वांना विनंती आहे, एक एक जणांना पुढे आहे असंच, त्यांच्या मागे व्यवस्थित एक एक लाईन